संघ परिवारातील राष्ट्रसेविका समितीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं 1 मे रोजी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सामूहिक घोषवादन कार्यक्रम पार पडला। अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या घोषवादनाच्या कार्यक्रमात 6 जिल्ह्यातील सेविका सहभागी झाल्या होत्या। राष्ट्र सेविका समिती या संघटनेला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकाच दिवशी एकाच वेळी 4 ठिकाणी घोष प्रतियोगिता आणि सांघिक वादन झालं। कोल्हापूर विभागाचा विजय घोष कार्यक्रम 1 मे रोजी प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर उत्साहात पार पडला। या घोष वादनात कोल्हापूर विभागातून सांगली, सातारा, कराड, सोलापूर, दक्षिण कोल्हापूर आणि उत्तर कोल्हापूर असे 6 संघ सहभागी झाले होते। ज्येष्ठ तबला वादक राजप्रसाद धर्माधिकारी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्र सेविका समितीनं गेल्या 90 वर्षात अनेक सामाजिक आणि राष्ट्रहिताचे कार्यक्रम घेतले आहेत। शुक्रवारच्या विजय घोष कार्यक्रमासाठी सुद्धा सेविकांनी घेतलेली मेहनत दिसून आली। तर केंद्रीय कार्यकारिणी सदस्या भाग्यश्री साठे यांनी राष्ट्र सेविका समितीमधील घोषगणाचं महत्त्व स्पष्ट केलं। पांढऱ्या शुभ्र गणवेशातील सेविकांच्या शिस्तबद्ध नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला। यावेळी गौरी मुजुमदार, अनघा नाईक, प्रज्ञा परांजपे, गायत्री सुमंत, ऐश्वर्या बेहरे, रुचा कामत, देवयानी पलुसकर, चिन्मयी कोटी आणि अन्य सेविका उपस्थित होत्या।